डावखुर असणारा फलंदाज सुरेख असा फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द रोप आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार, 4 धावा. तीन वाजून 30 मिनिटांनी आपण बघतोय सामन्याची झालेली सुरुवात आहे. आर्य चाणक्य चाणक्यनीती या ग्रंथामध्ये असं सांगतात की जर तुम्हाला शत्रूला हरवायचं असेल तर त्याचे वीक पॉइंट त्याचे दोष माहिती असणं गरजेचं असतं. या दोन्ही संघांना एकमेकांचे वीक पॉइंट माहिती आहेत. यावेळेला चेंडू सीमारेषेच्या दिशेने, यावेळेला बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंद बाज को सजा, साहेब 11 अदर की का राजा बचा दिया बाजा. यावेळेला बंटी लासगेच्या बॅट मधून धुव्वादार फटका, अप्रतिम फटका. यावेळेला लॉंग ऑफ रिजन एरिया मध्ये षटकार. बंटी लाळगे मात्र फेमस स्पोर्ट्सचे मालक असले तरी आज मात्र खेळाडू म्हणून, एक डावखोरा फलंदाज म्हणून वेगळी ओळख मात्र दाखवतायत फलटण तालुक्यात. बाजीवरती आज नक्कीच हे फलंदाज थोडेसे वरचढ ठरलेत, पण गरज आहे गोलंदाजाला त्यांच्या वरचढ कामगिरी करण्याची. याही वेळेला आक्रमक स्ट्रोक फाईन लेगच्या एरियामध्ये. यावेळेला हुक केलं चेंडूला, चेंडू सीमारेषेच्या पार, फरार, चौकार. बघा सर, दत्ता विषय मागील मॅचचा इतिहास पाहिला तर चांगली सुरेख गोलंदाजी आपण पाहिलं, लेकिन एखादा मोठा फटका ज्यावेळी येतो ना सर, त्यावेळी मात्र तो प्रेशर मात्र कायम राहतो. बघा डावखोर असणारा शैलीचा फलंदाज, त्याच्या गोलंदाजी करणं गोलंदाजाला थोडं, पण नक्कीच सुरुवातीला फलंदाजाचं यश हे मात्र आपण बघतोय वाढत चाललंय. पण नक्कीच समोरचा फलंदाज यशस्वी होतोय आणि चांगला निर्णय पाठीमागच्या चेंडूवरती दत्ता भिसेचा. याही वेळेला खूप चांगला स्ट्रोक बघायला मिळतोय. कुठेतरी बॉलरचा अभ्यास कमी पडतोय, मी असं नक्कीच म्हणेल. कारण की विशेषतः बॉलर तोच असतो जो बॅटरचे स्ट्रॉंग झोन ओळखून त्या स्ट्रॉंग झोनच्या विरोधात बॉलिंग करेल. पाठीमागे जर बघायला गेलं तर नक्कीच बंटी लाळगेनं जे फलंदाजी केली, ज्या प्रकारे स्ट्रोक खेळले, मी म्हणेल की जर ही फलंदाजी अडवायची असेल पेनवरती काम करावं लागेल. पाठीमागे शॉर्ट पिच, गुडलेन स्पॉटवरचे टप्पे बघायला गेलं तर नक्कीच फाईन लेग, स्क्वेअर लेग एरियामध्ये खूप चांगले स्ट्रोक खेळलेत. आणि मी म्हणेल की यॉर्क लेंथवर जर डिरेक्ट अटॅक, धावांचा जो वेग आहे तो कमी होऊ शकतो. बघा सुंदर ही खेळाडू आहेत आणि यंगस्टर जरी असले तरी देखील क्रिकेटवरची आता अधिराज्य करतायत, म्हणजे अनुभव आहे या दोघांच्या पाठीशी. या दरम्यान चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक पाठीमागे. सोनू चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करणार नाही कारण की त्याला माहिती आहे चेंडू फरार झालाय. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंद बाज को सजा, साहेब 11 अदर की का राजा बजा दिया बाजा. यावेळेला बंटी लाळगेच्या बॅटमधून येतोय अप्रतिम दर्जाचा क्लासिकल षटकार. चेंडू पडल्यानंतर सर थोडंसं काही काळ आपल्याला वाटलं होतं की तो चेंडू मैदानामध्ये राहील, परंतु आपण पाहिलं पुढे जाता जाता एलिव्हेशन खूप चांगलं मिळालं चेंडूला. आणि विशेषतः मी म्हणेल की एवढा चेंडू उंच गेल्यानंतर बाहेर पाठवणं वाटते तेवढी सोपी गोष्ट नाहीये. चेंडू पुन्हा उंच, पुन्हा बाहेर, आणि ते जलवा सुरू झालाय बंटी लाळगेच्या फलंदाजीचा. आणि बंटी लाळगे दाखवतोय मी केवळ गुडलेनचे बॉल चांगले खेळू शकत नाही, शॉर्ट लेनचे नाही, तर मी चांगले खोचलेले बॉल सुद्धा स्लॉट मधले चांगले पिक करू शकतो. आणि या षटकारासोबत धावफलक पुन्हा पुढे, धावफलकावरती तर मात्र 501 रुपयाचं पारितोषिक त्यांनी रोख स्वरूपात जमा केलेलं आहे. बघा सर, मी सांगितलं ते मॅचची कहाणी आपण सांगत होतो. आशिष मोहटकर, आशिष 11 संघाचे मालक, यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी सांगितलं होतं सर, प्रथमतः 18 चेंडूमध्ये खेळ का हळूवार होतोय याचं कारण मात्र आपल्याला आता मात्र या चेंडूवरती समोर आलं. यावेळेला चेंडू उंच आकाशामध्ये आणि इथे बंटी लाळगे पुन्हा चमकलाय. यावेळेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि हा सिक्सर मॅन पुन्हा एकदा जबरदस्त सिक्सर अटेम्प्ट करतोय. यावेळेला यशस्वी षटकार. पुन्हा एकदा इथे खूप चांगल्या प्रकारे पिक केला आणि खूप चांगली खासियत आहे या खेळाडूची. स्क्वेअर लेग, फाईन लेग, मी म्हणेल की ट्रेडमार्क फटके आहेत या खेळाडूचे. पण दुसऱ्या बाजूला पाठीमागचे षटकार जर बघितले तर समोर सुद्धा 2 षटकार मारलेत, म्हणजे सगळ्या बाजूला खेळायची स्ट्रेंथ आहे. वन्स अगेन शॉट, चांगला फटका, बेमिसाल बॉल फरार होईल. आणि इथे बंटी लाळगे सांगतोय मैं रुकने वाला नहीं हूं, मैं झुकने वाला नहीं हूं, मैं हमेशा आगे चलने वाला हूं, मैं रुकने वाला नहीं हूं.
आणि या दरम्यान लगातारचे 2 षटकार. हा षटकार कौतुकास्पद पात्र आहे. लोअर फुलटॉस होता, खाली उतरणार होता, खूप चांगल्या प्रकारे पिक केलाय आणि लोअर फुलटॉस ही एक कला आहे. आणि ती बंटी लालगेकडे 46 धावांवरती खेळतोय. एक रणजुंदार पार्टनरशिप, एक अभेद्य पार्टनरशिप, एक न थांबणारी इनिंग. आता केवळ 4 धावांपासून बंटी लालगे दूर आहे. 19 चेंडूमध्ये 46 धावांवरती खेळतोय. धावफलकावरती 61 धावा. गोविंद चषकामधील आपण बघतोय पहिलं अर्धशतक कंप्लीट करण्याची संधी. रेकॉर्डसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा टाळ्या तर वाजवल्या पाहिजेत. शुभेच्छा देण्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. या दरम्यान शॉट चांगल्या क्षेत्राच्या पाठीमागे सोनू बुदावले. आता मात्र बघत राहील, चेंडू फरार होईल आणि ललितसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि ललितसाठी माझ्याकडून एक शेर असेल, मेरे कारनामे तुम्हें बताएंगे. बंटी लालगे, बंटी लालगेने हे अर्धशतक कंप्लीट केलेलं आहे आणि त्याच्यासाठी एक शेर असेल, मेरे कारनामे तुम्हें बताएंगे मैं किस किस्म का बंदा हूं. मेरे कारनामे तुम्हें बताएंगे मैं किस किस्म का बंदा हूं. मैं पैसा नहीं खून पसीना बहा के चमका हूं. आणखीन एकदा बिग ब्लास्ट केलाय, चेंडू फरार झालाय आणि ते टाळ्यांचा गजर हा थांबला नाही पाहिजे. वाह, अफलातून दर्जाची इनिंग, अफलातून दर्जाचा नॉक आणि 56 धावांवरती नॉट आउट राहिलाय 21 चेंडू फेस करत असताना. वाह, सुंदर दर्जाची ही फलंदाजी. आणि बंटी